अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी पारंपरिक पद्धतीने हे नाचणीच्या पिठाचे आंबील बनवूया. यामध्ये कॅल्शियम, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे वजन कमी करण्यात सुद्धा मदत करतं. त्यासोबतच शरीराला थंडावा देण्यासाठी आणि दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतं. एका बाउलमध्ये अर्धा वाटी बारीक दळलेलं नाचणीचं पीठ घेतलं, त्यात थोडं थोडं करून पाणी घातलं आणि सगळ्या गुठळ्या मोडत पातळ असं हे मिश्रण तयार केलं. पूर्ण 1.5 वाटी इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर एक कढई गॅसवर ठेवायची आणि त्यात आपल्याला सेम वाटीने 4 वाट्या पाणी घालायचं आहे आणि या पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आल्यानंतर जे नाचणीचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते एकदा मिक्स करायचं आणि हळूहळू करत ह्या पाण्यामध्ये घालायचं आणि सतत ढवळत एक घट्ट असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे साधारण 5 ते 6 मिनिटसाठी बारीक गॅसवर सतत ढवळत हे शिजवून घ्यायचं. तर इथे मी 6 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. छान घट्ट झालं आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घातलं. 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या, अर्धा इंच आलं ठेचलेलं घालायचं. आता अजून 1-2 मिनिटसाठी हे शिजवून घ्यायचं. त्यानंतर शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आणि हे मिश्रण आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं. ज्या वाटीने मी पीठ आणि पाणी मोजून घेतलेलं सेम त्याच वाटीने 1 वाटी मी इथे दही घेतलेलं आहे. दहीमध्ये 3-4 चिमूट मीठ घालायचं आणि हे दही चांगलं फेटून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा यात 1 वाटी पाणी घालायचं आणि याचं ताक तयार करून घ्यायचं. जर रेडीमेड ताक घेत असाल तर तुम्हाला इथे 2 वाट्या ताक घ्यायचं आहे. नाचणीचं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. आता हे तयार केलेलं ताक घालायचं आणि पुन्हा छान फेटून घ्यायचं. चांगलं मी इथे एकजीव करून घेतलेलं आहे आणि पौष्टिक असं नाचणीचं आंबील तयार झालेलं आहे. उन्हाळ्यात तर याचं सेवन नक्कीच केलं पाहिजे आणि वर्षभर सुद्धा करू शकता.